मध्ये या ठिकाणी भगवंताचा पाय तुम्हाला पाहायला मिळत असेल. हे भगवान बुद्धाच्या पायाचे ठसे आहेत. याच्यावरती भगवंताच्या म्हणजे जेव्हा जेव्हा भगवंत जमिनीवरती असे पाय द्यायचे तेव्हा भगवान बुद्धाच्या पायाचे ठसे असे उमटवायचे. आपल्या धर्मग्रंथामध्ये असं नमूद आहे की भगवान बुद्धाच्या पायावरती स्वास्तिक होतं. हे स्वास्तिक चिन्ह आपलंच आहे. ज्या लोकांनी ते स्वास्तिक चिन्ह स्वीकारलं परंतु ते उलट स्वीकारलं, तुमचं आम्हाला काही चालत नाही म्हणून अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी आपलं स्वास्तिक हे उलट स्वीकारलं. परंतु बुद्धाच्या पायावरती हे चिन्ह होते जे की अंशी शुभ चिन्ह होते, ज्याला अंशी शुभ चिन्ह म्हणतात. 32 महापुरुष लक्षण आणि अंशी शुभ चिन्ह सेम टू सेम. भगवान बुद्धाचं तळपाय जर पाहिला तर सेम टू सेम असा तळपाय होता. तळपायावरती भगवान बुद्धाचा असे चक्र होतं. असं या ठिकाणी बुद्ध धम्म संघ 3 रत्नाचं या ठिकाणी एक चिन्ह होतं जे की आपण अनेक लोक त्याला त्रिशूल म्हणतात. जे की सम्राट अशोककालीन बुद्धाचा एक पुत्र म्हणजे बौद्ध भिक्षू, हा सम्राट अशोकाने गांधार देशामध्ये महादेव नावाचा भिक्षू त्यांनी प्रचार प्रसारासाठी पाठवला होता. त्याचाच नंतर महादेवामध्ये रूपांतर झालं, शंकरामध्ये रूपांतर झालं. ते त्या ठिकाणी थंडी असल्यामुळे त्यांनी मुंडन, त्याच्यावरती जे केस आहेत मुंडनमुळे त्यांना थंडी लागू लागली आणि थंडीमुळे त्यांचं धान होऊन सांगितलं. म्हणून त्यांनी जटा वाढवायला सुरुवात केली. थंडी तरी थांबत नव्हती तर मग त्यांनी अंगावरती भस्म लावायला सुरू केलं, याच्यानं तरी थंडी थांबेल. आणि मग थोडीशी थंडी त्याच्याने थांबू लागली. नंतर मग आता पाहू शकतो की अनेक जे वेगवेगळे अंधश्रद्धेकडून नेणारे जे काही मार्ग पंथ आहेत ते लोक भस्म आरती करत असतात. भस्म आरती म्हणजे काय तर ती भिक्षू थंडी वाजू नये म्हणून राख लावायची आणि मग राख कोणाच्या घरी जाऊन आणावी, कोण राख देणार आणि मग कशी राख आणावी तर मग स्मशानात जाऊन भेटते. किती पाहिजे तितकी पोतभर राख भेटते. जर आपण लोकांच्या घरी गेलो मागण्यासाठी तर लोक देणार नाहीत. लोक म्हणतील बाबा जादूटोना करायला काय वेगळं करायला काय की आमच्या घरावरती काय आपत्ती येईल काय की, अशा प्रकारे लोक विचार करतील. म्हणून मग ते भिक्षू काय करायचे, स्मशानात जायचे, जितकी राख आपल्याला पाहिजे तितकी राख जमा करून आणायची आणि आपल्या अंगावरती घासून ध्यान करायचे. त्या ठिकाणी त्या महादेवाचं नंतर या लोकांनी विद्रुपीकरण केलं आणि बदलण्यात आलं. ते त्रिशूल म्हणजे बुद्ध धम्म संघ, हे त्रिशूल घेऊन माता संघमित्रा आणि महामहेंद्र हे श्रीलंकेला गेले होते. बुद्ध धम्म संघ याचं प्रतीक आहे. पुन्हा 3 पट्टेवरतात ते बुद्ध धम्म संघ हे सुद्धा याचं प्रतीक आहे. ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दर्शन घेऊ शकता. बुद्धाच्या पायाचे ठसे अशा प्रकारे होते. बुद्धाच्या पायावरती अशा प्रकारे हे चिन्ह होते. असं गोलमध्ये तुम्ही पाहून वंदन करून पुढे चालू शकता. बुद्धाच्या खाली आस्तू धातूवर बांधलेला एक स्तूप आहे, त्या स्तूपात सुद्धा आपल्याला दर्शन करायचं आहे. चला.